नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम बॅक टू JS कॉमर्स क्लासेस यूट्यूब चॅनल। आज आपण मराठीचा पेपर पॅटर्न बघतोय जो 13 फेब्रुवारीला आहे। त्याच्यामध्ये 80 मार्काचा पेपर आहे, पण खूप वेळेला आपल्याला गोंधळ पडतोच की नक्की अभ्यासाची सुरुवात करायची तर कशी करायची, काय करायची। पण त्यासाठी आपल्याला पहिला माहिती पाहिजे की आपल्याला कोणत्या मार्गाने चालायचं। मार्ग माहिती असेल तर त्याच्यावरती चालणं सुद्धा सोयीस्कर तेवढंच होतं। उदाहरणार्थ बघा, तुम्हाला तुमचा जो पेपर पॅटर्न आहे तो 5 विभागामध्ये विभागलेला आहे। गद्य, पद्य, कथा, साहित्य प्रकार, उपयोजित मराठी, व्याकरण लेखन। त्यामध्ये गद्य 20 मार्काला आहे आणि व्याकरण लेखन सुद्धा 20 मार्काला आहे आणि टोटल एकूण मार्क किती आहे त्याचे 80। आता इथे मुलांमध्ये गोंधळ काय असतो बघा, गद्यामध्ये सुद्धा उताराकृती पहिला 1, 2 मार्काचेच आहे। जो पॅसेज दिलेला असतो त्या पॅसेजवरती तुम्हाला प्रश्नोत्तर शोधायचे असतं। ते तेवढं कठीण जात नाही, पण मुलांना इथे मात्र कठीण जातं, कारण इथं 2 प्रकार असतात। एक सोमत असतं आणि दुसरं असतं ते अभिव्यक्ती। सोमत म्हणजे काय, तर तुम्हाला जो पॅसेजमध्ये जो सोमतमध्ये विषय दिलेला असतो त्या विषयाला अनुसरून आणि तुमच्या पॅसेजमध्ये जो अनुसरून शब्द आहे त्याच्यानुसारच तुम्हाला तुमचे विचार मांडायचे असतात। आणि अभिव्यक्ती म्हणजे काय, तुम्ही त्या कॅरेक्टरमध्ये किंवा त्या एक स्टोरीमध्ये तुम्ही स्वतः इन्व्हॉल्व आहात आणि ती स्टोरी की ती कथा तुम्हाला त्या विषयानुसार मांडायची असते, त्याला आपण म्हणतो अभिव्यक्ती। पण ह्या अभिव्यक्ती आणि सोमतसाठी मार्क तुम्हाला दिलेले असतात किंवा गुण दिले असतात ते 4 असतात, त्यामुळे त्याचं लेखन प्रकार सुद्धा त्या पद्धतीने मांडला पाहिजे। सेम तसंच उताराकृती 2 आहे, उताराकृती 3 पण आहे, पण उताराकृती 3 जी आहे तुम्हाला 4 मार्काला आहे। विभाग 2 मध्ये काय पद्य आहे, पद्यामध्ये सुद्धा सेम प्रकार आहे, 1, 2 आणि नंतर काय आहे तुमचं सोमत आहे। ओळींचा अर्थ असतो, काव्य सौंदर्य असतं आणि रसग्रहण। आता काव्य सौंदर्य आणि रसग्रहण म्हटलं तर एक प्रश्न पडतो, नक्की काव्य सौंदर्य काय असतं। आता एक उदाहरण घेतलं, मला एका मुलीच्या सुंदरतेचं वर्णन करायचं तर मी कसं करणार, तिच्या कपड्यावरती वर्णन करणार का, तिने केलेल्या मेकअपवरती वर्णन करणार का, ती दिसते कशी त्याचं वर्णन करणार का, नाही। मग मला वर्णन कसं करायला पाहिजे, मला वर्णन करायला पाहिजे तिचा स्वभाव कसा आहे, तिची बोलण्याची भाषा शैली कशी आहे, तिचं इतरांना समजून घेण्याची पद्धत कशी आहे, तिचा विषय मांडण्याची पद्धत कशी आहे आणि इतरांबरोबर तिचं वावरणं कसं आहे याच्यावरती मी तिचं वैशिष्ट्य सांगतो। त्याच पद्धतीने कवितेचं सौंदर्य म्हणजे काय, कवितामध्ये दिसणारे चित्र नाही तर त्या भाषेमध्ये केलेल्या कोणकोणते अलंकार आहेत, कोणते उपमान दिलेले आहेत, कोणते उपमेय आहेत, कोणते प्रयोगांचा वापर केला, ह्या सगळ्यांचा विचार मांडणं, परत ती कविता आपल्याला काय संदेश देते याबद्दल सांगणं म्हणजे एक प्रकारे काव्य सौंदर्य असतं। मग जेव्हा आपण काव्य सौंदर्य लिहितो तेव्हा आपल्याला माहिती असतं की त्या कवीचं कवी कोण, कवयित्री कोण, पण त्या कवितेतून नक्की कोणता संदेश दिलेला आहे, म्हणजे कवितेचा आशय काय असतो तो मांडणं आणि त्या थोडक्यात त्या दिलेल्या ओळी ज्या असतात त्या ओळीचा अर्थ पण देऊन आणि नंतर मग त्या भाषेचा जो थोडक्यात उल्लेख केला तरी आपलं काव्य सौंदर्य किंवा रसग्रहण सारखा प्रकार छानपणे आपल्याला मांडता येतो। पण यासाठी सुद्धा आपल्याला कवितेच्या सगळ्या ओळींचा अर्थ माहिती पाहिजे। फक्त ठराविक कवितेखाली दिल्या 2 प्रश्न म्हणून जे आपला अभ्यास होणार का, नाही। आपल्याला प्रत्येक कविता थोडक्यात वाचणं गरजेचं आहे। त्याचप्रमाणे विभाग 3 मध्ये साहित्य प्रकार आहे, विभाग 4 मध्ये उपयोजित मराठी आहे। उपयोजित मराठी तुम्हाला मुलाखत असेल, वृत्तलेखन असेल, माहिती फलक असेल, अहवाल लेखन यांच्यावरती आधारित प्रश्न असतात। नंतर महत्त्वाचा भाग पडतो तो व्याकरण। व्याकरणमध्ये वाक्य प्रकार म्हटलं तर काय, वाक्य प्रकार म्हणजे तुमचं उद्गारार्थी वाक्य, प्रश्नार्थी वाक्य आलंच, बरोबर ना। स्वार्थी वाक्य आहे, विंदर्थी वाक्य आहे, संकेतार्थी वाक्य आहे, होकारार्थी वाक्य, नकारार्थी वाक्य, याच्यामध्ये ओळखणं पण आलं आणि तो वाक्य प्रकार रूपांतर करणं पण आलं। समासामध्ये सुद्धा खूप काही समास, अव्ययभाव समास आहे, तत्पुरुष समास आहे, इतर ते द्वंद्व समास आहेत, बरोबर। मग ह्या सगळ्यांचा समास ओळखणं, समासामध्ये त्याचं रूपांतर करणं किंवा त्याची उदाहरणं मांडणं हा प्रकार आला। प्रयोग म्हटलं तर कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग, भावे प्रयोग, अलंकार आहेत, वाक्यप्रचार, असे प्रकार तुम्हाला व्याकरणचा जो भाग आहे तो 10 मार्काला येतो। आणि शेवटी कृती क्रमांक 5 म्हटलं तर काय येतो, निबंध। निबंध सुद्धा तुम्हाला किती मार्काचा आहे, 10 मार्काचा प्रश्न आहे। पण मराठी सारखा विषय मुलं नेहमीच प्रश्न करतात, खरंच सोपं आहे म्हणून काय काय मुलं तर पेपरच्या दिवशीच पुस्तक उघडून बसतात, तसं करायचं का, नाही। अजून सुद्धा आपल्याकडे खूप वेळ आहे। तुम्ही जरी ठरवलं की बाबा नाही मी प्रत्येक दिवशी एक धडा वाचेन आणि एक कविता वाचेन आणि त्या कवितेचा ओळीचा अर्थ समजावून घेण्याचा प्रयत्न करेन, तो धडा आपल्याला काय सांगतो, बरोबर, तो काय संदेश देतो हे समजून घेण्याचा जरी प्रयत्न केला तरी तुम्हाला खूप काही त्याची मदत होईल। त्याच पद्धतीने उपयोजित मराठी आणि कथा आहे।
फक्त वाचनाची गरज आहे. वाचन असेल तरच सगळं काही शक्य आहे. वाचनाशिवाय तुम्हाला कोणता पर्याय नाही. पाठांतर करून पेपर लिहिता येत नाही. तुम्हाला तो विषय समजून घेणं गरजेचं आहे. तो लेखक तुमच्याशी काय बोलतो, तो तुमच्याशी काय संवाद साधतो ते तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. ठीक आहे. आणि यानुसार जर विचार केला तर तुम्हाला मार्क मिळवायचं म्हटलं तर स्कोरिंग सब्जेक्ट सुद्धा आहे. नक्कीच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये निबंध लेखनबद्दल नक्कीच थोडक्यात आपण माहिती घेऊ. चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.